प्रभाते मनी। नमस्कार. कोकण नाऊ या कोकण नंबर 1 चॅनलवर सादर होणाऱ्या प्रभाते मनी या कार्यक्रमाच्या 424व्या भागामध्ये मी सौ अंजली संतोष पिलणकर आपणा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. सुरेश भटांच्या या कवितेत या गझलेमधून मराठी भाषेचं सामर्थ्य अगदी चपखलपणे सुरेश भटांनी मांडलेलं आहे. कार्यक्रमाची सुरुवात आज मी सुरेश भटांच्या गझलेने केलेली आहे. याचा अर्थ तुम्हाला लक्षात आलेला असेलच. आज या कार्यक्रमामध्ये आपल्याला लाभलेले कवी आहेत उत्कृष्ट मराठी गझलकार श्री दत्तप्रसाद दत्तात्रय जोग. दत्तप्रसाद जोग हे गोवा येथे कृषी विस्तार अधिकारी आहेत. ते मराठी गझल, कविता आणि गीतलेखन करत असतात. भारत सरकारद्वारे प्रकाशित हिंदी गीत रामायणाचं ते अनुवादक आहेत. रुजतो रुजायचे तर मर्जीत आपल्या, रुजतो रुजायचे तर मर्जीत आपल्या, तो निवडून पाचे उपकार घेत नाही. दत्तप्रसाद जोग यांचा निवडुंग हा गझल संग्रह आणि अंदाज नाट्य मधुरा हिंदी गीत रामायण ही त्यांची 3 गीतांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. नमस्कार सर, मी प्रभाते मनीच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते. नमस्कार. राष्ट्रीय साहित्य भूषण, बाबा बोरकर, कवी अनिल साठे, सुरेश भट यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित अमेरिका येथील पंडित तिलकराज व्यासतर्फे काव्यसाधक पुरस्कार यांना मिळालेला आहे. अभिनंदन सर. सर, मी सुद्धा एक कवयित्री आहे आणि माझ्यासारख्या नवकवींना आपण मार्गदर्शन करावं असं मला वाटतं. मला एक सांगा, शेर म्हणजे काय किंवा गझल म्हणजे काय आणि कवितेपासून गझल वेगळी कशी असते? ओके, प्रश्नाचा 3रा प्रश्न आहे तिथून मागे येतो. म्हणजे तुमचा शेवटचा प्रश्न आहे तो आधी घेऊया की कवितेपासून गझल वेगळी कशी असते. आता कवितेमध्ये कसं होतं, पावसाची आवाज ऐकू येतोय नीट? हो, आवाज ऐकू येतोय नीट? आता अशी कल्पना करूया की पावसाची कल्पना आहे, पावसाची कविता आहे. तर वरपासून खालपर्यंत ती कविता वृत्तबद्ध कविताच म्हणूया आपण, कारण गझलेच्या फार जवळची तुलना करायची झाली तर ती मग वृत्तबद्ध कवितेची करावी लागेल. मुक्तछंद आणि गझल यांची तुलना फार दूरदूरची होईल. त्यामुळे वृत्तबद्ध कवितेपासून गझल वेगळी कशी असं तुम्हाला म्हणायचं आहे असा विचार करून मी सांगतो की एकाच विषयाची कविता सुरू झालेली आहे ती वरपासून खालपर्यंत. पहिल्या कडव्यामध्ये कवितेच्या मुखड्यामध्ये किंवा ध्रुपदामध्ये तुम्ही एक गोष्ट सांगितलीत, मग कडव्यामध्ये तिचा विस्तार केलात व दुसऱ्या कडव्यामध्ये अजून विस्तार केलात. पावसाविषयीच्या वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या मनाला, तुमच्या दृष्टीला ज्या दिसत आहेत त्या तुम्ही सांगत आहात. त्याची तुम्ही मानवी जीवनाकडे सांगड घातलेली आहे. वेगवेगळं कवीला फार फार मोठा आवाका आहे, तो कोणत्याही पद्धतीने त्याला जोडू शकतो. पण मूळ मुद्दा पावसाचा आहे. तर शेवटपर्यंत तुम्हाला मर्यादा नाहीये. तुम्ही 10 कडवी लिहा, 7 कडवी लिहा, 12 कडवी लिहा आणि शेवटी तुम्ही एका ठिकाणी तो समारोप त्याचा करत आहात तो तुम्हाला भावलेला आहे कवीला. आता हे सगळं जेव्हा प्रेक्षकाला कळणार आहे तेव्हा तो टाळी देणार आहे. समारोपाच्या वेळी कविता संपली हे त्यालाही पटलं, तुम्हालाही, तुम्ही छान समारोप केला, त्याला सगळं चित्र त्याच्या समोर उभं झालं की तो टाळी देणार आहे. तर त्याला म्हणावं कविता, ती छोटी असो मोठी असो. गझल हा थोडा वेगळा प्रकार. मग आता पहिला प्रश्न, शेर म्हणजे काय ते समजल्यानंतर गझल म्हणजे काय हे समजायला लागतं. तर इथे जसं पाऊस या विषयावरच संपूर्ण कविता आधारलेली होती तसं गझलेमध्ये नसतं. गझलेमध्ये वेगवेगळ्या विषयाचे शेर, 5-6 शेर एकत्र झालेले असतात, एकीकडे उभे केलेले असतात त्या आकृतिबंधामध्ये, पण त्यांना विषयाचं कोणतंच बंधन नसतं. पहिला शेर आहे, आता तुमची कविता पावसावर होती, इथे तसं नाही. इथे पावसावर एक शेर असेल, दुसरा शेर भलताच असेल, दुसरा शेर राजकारणावर जाईल, तिसरा रस्त्यावरच्या वर्दळीवर जाईल,
चौथा विरहावर जाईल, कोणत्याही विषयावर तो वेगवेगळे शेर तिथे उभे राहते. आता हा मुख्य फरक झाला. कविता एका विषयावर असते आणि गझलेचे शेर जे आपण तुम्ही त्याला लोक शेरांना कडवं असं म्हणतात. जसं कवितेचा कडवं तसं गझलेचा शेर, कारण दोन दोन ओळी द्विपदी मधून ती येते. त्यामुळे ही द्विपदी प्रत्येक वेळी वेगळ्या विषयावर असते. हे आधी मोठा फरक झाला. हा मोठा फरक झाला. आणि कविता फार विस्ताराने सांगत असते, तर शेर आपल्या दोन ओळीतच हा विषय संपून टाकत असतो. तो परत घेतला जात नाही. तो पुन्हा एकदा तिसऱ्या ओळीमध्ये त्या शेराचा उर्वरित भाग सांगायला सुरुवात केली असं होत नाही. त्यामुळे तो वेगवेगळ्या विषयावर असतो, हे खरंच आहे. आणि दुसरी गोष्ट, कवितेची एक सांगायची भाषा आणि गझलेची सांगायची भाषा ही जरा वेगवेगळ्या दिशेने जाते. विषय तेच असतात, सांगायचंही तेच असतं, पण ते वेगवेगळं होत जातं. तर शेर म्हणजे काय हे सांगितल्यानंतर मग अशा शेरांचा समूह म्हणजे गझल हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. असे शेर एकत्र उभे केले की ही गझल झाली. किती शेर असावे गझलेत अशी काही मर्यादा नाही. एका गझलेमध्ये एका जमिनीतले एका तंत्रात बांधलेले हे 5 शेर आणि त्यांचा वरचा जो पहिला जो शेर असतो तो मथळा, जसा आपल्या भावगीताला मुखडा असतो तसा गझलेला मतला असतो. दोघांमध्ये फारसा फरक नाहीये. थोडेसे नियमामधल्या काही गोष्टी आहेत, त्या घेतल्या तर त्याला मतला म्हणतो आपण. तर तो मतला म्हणजे त्याला खरं मराठीत मथळा म्हणावं, ज्याने जमीन स्पष्ट होते की बाबा हे पुढलं काव्य कसं लिहिलं जाणार आहे, पुढले शेर कसे असणार आहेत हे सांगणारं, सगळं स्पष्ट करणारं तो मतला, तो मथळा असं आपण समजू शकतो त्याला. तर हे ध्रुपद झालं किंवा हा मतला झाला किंवा हा मुखडा झाला. आणि यानंतर एक 5 शेर त्याच जमिनीत त्याच तंत्रामध्ये आणि तितक्याच छान दर्जामध्ये बांधून आपण समोर ठेवले की एका आकृतीबंधात आली, एका फॉर्म मध्ये आली, ही गझल झाली. पण आता मग पुढे जाऊन तुमचा प्रश्न होता की शेर म्हणजे काय. तर शेर म्हणजे द्विपदी, आधी मुळात त्या 2 ओळी आहेत, तिसऱ्या ओळीला काही वाव नाहीये, 2च ओळीमध्ये ते सांगायचंय. तो शेर म्हणजे एक द्विपदी आहे. आता आपल्याकडे द्विपदी मधले अनेक दुसरे प्रकार पण आहेत, म्हणजे दोहा आहे, दोह्यामध्येही 2 ओळीच असतात, त्याचं थोडंसं तंत्र वेगळं आहे. पण शेर म्हणजे पण द्विपदीच, पण तिच्यामध्ये कोणती पूर्तता व्हावी, तर एकतर गझलेचे जे पुढे काही तांत्रिक नियम सांगणार आहे, पुढे सांगणार आहोत आपण, तर त्या नियमामध्ये ती बांधलेले असा, ते नियम मोडून टाकून ते होत नाही. त्यामुळे ती द्विपदी त्या गझलेच्या तांत्रिक नियमामध्ये तर बांधलेलीच असायला पाहिजे. काही लोक म्हणतात की नाही, तंत्र महत्वाचं नाही, आशय महत्वाचा आहे. शेर लिहिताना कुठलीच एक गोष्ट महत्वाची नाही बाबा, असं होत नाही. सगळं महत्वाचं गृहीत धरून सगळ्यावर लक्ष केंद्रित करून परिपूर्ण होतो तोच शेर. मुळात गझलेच्या सगळ्या जाणकारांनी हे म्हटलेलं आहे की एक तो शेर होता है या नाही होता, असं मधलं काहीतरी असत नाही शेरामध्ये. संदिग्ध, अर्धवट शेर असं काही असत नाही. एक तो शेर होता है या नाही होता. पुढे अनुषंगानं अशा सगळ्या शेरांची समूह म्हणजे जर गझल असेल, तर एक तो गझल होती या नाही होती, एकतर ती गझल असते किंवा ती गझल नसते, असं अर्धवट काहीतरी असत नाही. त्यामुळे शेर म्हणजे की अशा 2 द्विपदी ज्या गझलेच्या नियमात पण बांधलेल्या आहेत आणि त्याच्या बाकी गोष्टी पण ज्या जरुरी आहेत त्या त्याच्यामध्ये आहेत. आता बाकी गोष्टी जरुरी कोणत्या, तर शेर म्हणजे एक छोटी कविता आहे, एक गोष्ट आहे, एक विषय आहे जो तुम्ही गझलकाराने हातात घेतलाय सांगण्यासाठी, त्याचं सगळं कौशल्य तिथे पणाला लागलेलं आहे. तर शेराकडे जातानाची पहिली वाट म्हणजे त्याची पहिली ओळ आहे. आता गझलेच्या भाषेमध्ये ती उर्दूतून इकडे आलेली असल्यामुळे ती नावं तशीच आहेत. पहिल्या मिसरा असं त्याला म्हणतात. मिसरा एक जस्ट मिसरा असं त्याला म्हटलं जातं ओळीला. आता पहिली ओळ किंवा दुसरी ओळ हे 2 मिसरे आहेत. पहिल्याला उल्ला मिसरा म्हटलं जातं. पहिली ओळ. पहिल्या ओळीची कंडिशन, त्याचा पहिल्या ओळीचा नियम हा आहे, लईमध्ये तर ते असलंच पाहिजे, जी जमीन तुम्ही तिच्यात ते असायलाच पाहिजे, ती नेटकी प्रस्तावना त्याला लागली पाहिजे. जो विवेक नाही केली लोकांना कळेल ह्या अपेक्षा ठेवूच नाही. त्या कथाकाराने असू नये किंवा त्या कवितेवाल्याने असू नये किंवा त्या गझलकारानेही असू नये, ठेवू नये. त्याची प्रस्तावना नीट झाली पाहिजे.
बरोबर. ती निर्दोष अशी प्रस्तावना झाली पाहिजे, नीटनेटकी प्रस्तावना झाली पाहिजे की तुम्ही पुढे जाताय तो त्याला फाटे नाही फुटत गेले पाहिजे. आता याचं उदाहरण द्यायचं तर अनेक चांगले शेर आहेत समकालीन, सगळ्या आत्ताच्या लिहिणारे फार उत्तम लिहत आहेत. पण आपण उदाहरण घेताना अगदी टॉपचं घेऊया. भटसाहेबांच्या शेराने आपण त्याची सुरुवात करू. ते उदाहरण की चालेल सर. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. या ओळीतून सगळं लक्षात आलेलं आहे. ती लय कोणती आहे, जाणकारांना पुढे सगळं माहिती असतं किंवा नवोदिताला. तर लय ही फील झाली पाहिजे. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. ही लय ती पण तिकडे आहे. प्रस्तावना पण नीट झालेली आहे. की इतकेच मला जाताना सरणावर कळले होते हे आपण बोललो कुठेही तरी समोरच्याला काही कळलं नाही असं होणार नाही. मात्र एक गोष्ट होणार, कळणार त्याच्या बरोबर त्याची उत्सुकता शिगेला पोचणार. कारण आपण प्लेसमेंट वाक्याची फेक कशी करतो आहोत, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. म्हणजे काय कळलं होतं हे ऐकण्यासाठी तो आतुर होणार आहे आणि ती आतुरता पहिल्या ओळीने जागृत केली पाहिजे, तर ती गझल किंवा तर तो शेर होतो आहे. म्हणजे पहिली वाट आता इथेच जर भट साहेबांनी त्याला संदिग्धपणे फाटे फोडले असते तर पुढलं ऐकण्यासाठी कोण थांबलं असतं तिथे. कुठलाही शेर घ्या तुम्ही, येथे पिसून माझे काळीज बैसलो मी, वाचतानाच किंवा ते गुणगुणतानाच तुमच्या लक्षात आलं असेल ते छान लयदार आहे. त्याचं नाव वृत्ताचं काय आहे, त्याचे नियम आहेत, ह्या गोष्टी शिकायच्या आहेत. पण किमान एक वाचकाच्या लक्षात येतो की येथे पिसून माझे काळीज बैसलो मी असं म्हणताना आपोआप सगळे अर्थ कळतात. त्याला काय पुढे सांगायचं आहे त्याच्या काही कल्पना डोक्यात येतात. त्यातली एखादी खरी असेल का या उत्सुकतेने तो कान टवकारतो आहे किंवा तो तिथे त्या पेजवर थांबतो आहे, त्या ओळीकडे थांबतो आहे वाचक आणि पुढली फार लक्षपूर्वक, म्हणजे जसं गदिमा म्हणतात की सगळ्या शक्ती कानांच्या ठिकाणी एकवटून लोक ऐकतात, तर ते तिथे घडतं. आता ते घडण्यामागे यश कुणाचं आहे, त्या सुंदर प्रस्तावनेचं आहे. ती प्रस्तावनाच जर विचित्र झाली असती तर तो समारोप ऐकायला कोणी थांबलं नसतं. त्यामुळे इतकेच मला जाताना सरणावर कळले होते आणि मग त्याचा कहर गाठला जातो की मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. आता हा त्याच्यावर जो त्याचा समारोप केला जातो. तर सांगायचा मुद्दा हा की शेर म्हणजे हे एक सुंदर प्रस्तावना जी सगळ्या तंत्रांनी परिपूर्ण आहे आणि त्याचा समारोप. पण नुसता समारोप नाही, नुसता समारोप सगळेच करतात. मग शेराचं वैशिष्ट्य काय, तर तो प्रभावी समारोप आहे. आता प्रभावी या शब्दाला फार मोठं महत्व आहे. प्रभाव या गोष्टीची व्याख्या आजवर कुणी करू शकत नाही. प्रभाव म्हणजे काय असं कुणी करू शकणार नाही. कोणत्याही गोष्टीने आपण प्रभावित होतो. त्यामध्ये जर आश्चर्याचा एखादा धक्का असेल तर तिथेही तो वाचक किंवा श्रोता प्रभावित होतो. एक कलाटणी विषयाला मिळालेली आहे, इथे कलाटणी मिळलेली आहे. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. काय कळलं होतं, एवढा उलटा एकदम त्याच्यावर हल्ला झालेला आहे. एकदम तुम्हाला कलाटणी अशी मिळालेली आहे की मरणाने केली सुटका, जगण्याने छळलं होतं मला. तर एवढा तुम्ही जेव्हा त्याला ट्विस्ट देता, एवढा ट्विस्ट जेव्हा गझल भटसाहेब त्याच्यामध्ये आणतात तेव्हा तो प्रभावी समारोप होतो. उगाच सपाट काहीतरी ठेवून तो प्रभावी समारोप होणार नाही. समारोप होईल फार तर, समारोप हो सकता है, प्रभावी समारोप नाही होणार. प्रभावी समारोप ही शेराची अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कुठलीच कमी महत्वाची नाही. प्रस्तावना संदिग्ध असेल आणि प्रभावी समारोपाची ओळ आणून चिकटवलेली असेल तरी कथेचा शेवटही जेवढा इम्पॉर्टंट आहे, जेवढा महत्वाचा आहे, तेवढ्या कथेची सुरुवातही महत्वाची. त्यामुळे या दोन्ही गोष्टींनी परिपूर्ण असा विषय लोकांसमोर ठेवणं आणि शेराच्या शेवटी त्या विषयातलं काहीच कळलेलं नाही असं उरायला होत नाही. सगळे वाचक कधी समाधानी होतो लक्षात घ्या. वाचक किंवा श्रोता कधी समाधानी होणार, जेव्हा तिथे शून्य संशय असणार, संदिग्धता नावालाही नसणार त्या विषयाची, तेव्हाच तो वाह. त्याचं उदाहरण म्हणून आपण कधीही हा शेर सांगू शकतो की साध्याच माणसांचा एल्गार येता आहे. विषय कळला, प्रस्तावना कळली. साध्याच माणसांचा एल्गार येता आहे, हा थोर गांडुळांचा बंधू जमाव नाही. आता इथेच काही कळायचं बाकी आहे का, काही नाही. कसला जमाव, कुठे येतोय, काय बाकी नाहीये, हे सगळं 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 आपोआप लक्षात यायला लागतं. तेव्हा असा सगळ्या अंगाने परिपूर्ण अशा दोन द्विपदी जेव्हा येतात तेव्हा त्याला शेर म्हटलं जातं.
लेकिन एक तो शेर होता है या नहीं होता है, तुम्ही त्याच्यात प्रभाव, ती चमक, तो झटका, तो धक्का त्याच्यामध्ये जर नाही तर ती सपाट द्विपदी होईल. ती शेरासारखी दिसेल, नियमातही ती बांधलेली असेल, सगळं तिच्याकडे असेल, पण जो स्पाइस पाहिजे तो नसेल, मग त्याच्यात कमी राहणार, फिर वो शेर नाही होता. मग लोक तिथे एक्सप्लेन करायला लागतात, नाही मला असं म्हणायचं होतं, मला तसं म्हणायचं होतं. शेराला काही सांगावं लागत नसतं, मला असं म्हणायचं होतं. शेर एकदा गोळीसारखा सुटला की तो जातो. आणि बाणाला जसं एकच टोक असलं पाहिजे तर तो आत घुसतो. तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा, एक बाण मी बनवला, त्याला 4 टोकं काढली आणि तो दिला सोडून. प्रत्येक टोकाचं वेगळं घर्षण त्या बॉडी बरोबर होणार. तो आत घुसणार का? नाही घुसणार. घुसला तरी तो लहानसा घुसेल, अगदी कमी. त्याऐवजी आपण सगळी टोकं नष्ट केली, एकच टोक धारदार ठेवलं, ते आरपार होऊन जाईल. तर तुमच्या विषयाला फाटे फुटत असतील तर तुमच्यावर वेळ येणार आहे की मला सर असं म्हणायचं नव्हतं, मला तसं म्हणायचं होतं, मला तसं म्हणायचं. हे सांगायची वेळ आली की शेर गेला. इसीलिए कहते हैं शेर होता है या नहीं होता, त्याच्यामध्ये मधली अवस्था असत नाही. त्यामुळे शेर ही अशी गोष्ट आहे की एक सुंदर प्रस्तावना, एक प्रभावी समारोह, ज्याच्यामध्ये कोणतेही संशय संदिग्धता नसेल, जे तंत्रामध्ये बांधलेलं असेल, तो शेर. आणि मग पुढे अशा शेरांचा समूह म्हणजे गझल, हे सांगितलेलं आहे. आणि कवितेपासून गझल ही याच गोष्टीमुळे वेगळी होते की ती वेगवेगळ्या विषयाचे शेर तिथे उभे राहतात. प्रत्येक शेर स्वतंत्र कविता, स्वतंत्र विषय घेऊन उभा राहतो, त्याचं स्वतःचं अस्तित्व असतं. आणि त्याच्यासाठी कोणी त्या संपेपर्यंत कोणी टाळ्या देण्यासाठी थांबत नाही. दर शेराला दाद आपोआप येते, आपोआप टाळी येते आणि त्याला गझल म्हणतात. धन्यवाद सर, खूप छान स्पष्टीकरण तुम्ही केलं. आता दुसरा प्रश्न, नवीन गझलकार कसा घडतो आणि कोणते गुण त्याच्या लेखनात असावेत? आता हे जे सांगितले शेरासाठी जे जे आवश्यक आहे ते असं, आपण भटसाहेबांचं उदाहरण घेऊया, आपण ज्येष्ठ कुठल्याही गझलकाराचं आजच्या उदाहरण घेऊया, त्याच्यामध्ये ते गुण तुम्हाला दिसतील. तर हे असा शेर बांधण्यासाठी त्याची प्रतिभा, त्याचे सगळं प्रभुत्व किती सुंदर असलं पाहिजे. आता तुम्हाला याच्यात काय काय दिसतं? शेर म्हटल्यानंतर त्याच्यात लय दिसते. बिन लयीचा शेर असू शकत, मग किती चांगली गोष्ट सांगा त्याच्यावर. त्यामुळे शेर लिहिण्यासाठी या सगळ्या तांत्रिक बाबी आणि तो मंत्र त्याचा म्हणतो आपण, गझलेचा जो मंत्र आहे, शेराचा जो मंत्र आहे तो, आता ह्या दोन्ही त्याच्याकडे असल्या पाहिजे. आता असल्या पाहिजेत. आपण अशा परिस्थिती, अशा एका फेजमध्ये जाऊन जर त्याचा विचार केला की तो आहे गझलकार, त्याला हे सगळं कळलेलं आहे, त्याच्याकडे ते सगळं आहे, मग तो गझलकार ओके ठीक आहे, तो यशस्वी आहे, चांगलं करतो. पण तुमचा प्रश्न होता की नवोदितान म्हणजे नवीन माणसाला गझलेकडे येताना काय. तर हे सगळं दोन प्रकारे येतं. एक तर नैसर्गिक तुमच्याकडे ते असतं. तुम्ही बारीक विचार करा, तुमच्या नातेसंबंधामध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये अशी काही माणसं असतात जे गझलकार नाहीत, जे कवी सुद्धा नाहीत, पण त्यांच्या बोलण्यामध्ये पंच कायम असतो. ते 2-2 मिनिटांनी पंच मारत असतात. तर ही स्वभावात असते गोष्ट, त्याचा स्वभावच असतो. तो बोलतानाच असं बोलतो की समोरच्याला आवाक करूनच ठेवतो. दर 2 मिनिटांनी त्याच्या तोंडातून ते काही निवेदक असतात असे आपण अनेक असे अँकर्स बघतो ज्यांच्यामध्ये, ज्यांच्या स्वभावात, ज्यांच्या बोलण्यात, ज्यांच्या वक्तव्यामध्ये पंच कायम आहे. तर हा गुण आहे गझलेचा. तर हे असे गुण तुमच्यामध्ये असावे लागतात. दुसरा म्हणजे भटसाहेबांनी याचं एक छान सूत्र, म्हणजे गागर में सागर, फार गोष्टी एवढ्या न सांगता भटसाहेबांनी एक छोटंसं सूत्र दिलेलं आहे की एक उत्तम कवी गझलकार होऊ शकतो. आपण याचे अर्थ कसे घेतो हे आपल्यावर आहे. उत्तम कवी गझलकार होऊ शकतो. आता कवी हा शब्द महत्वाचा आहे याच्यातला, पण याच्याबरोबर ते विशेषण लावलंय ना की उत्तम कवी गझलकार होऊ शकतो, ते फार महत्वाचं. कारण उत्तम कवी म्हटल्यानंतर जबाबदाऱ्या वाढतात. उत्तम कवी म्हटल्यानंतर त्याला लयीचं ज्ञान पाहिजे, त्याला लय कशी हाताळली जाते आपल्या मराठी भाषेमध्ये, कोणत्या भाषेमध्ये तो असेल, तो हिंदीमध्ये लिहित असेल तर त्यातलं ज्ञान पाहिजे. भले ते पुस्तकी ज्ञान असो किंवा त्याला त्याच्या भाषेमध्ये समजलेलं ज्ञान असो. जसं की असे काही गझलकार आहेत ज्यांना वृत्तांची नावं माहित नाही, ते काही फार मोजतही नाही. बहिणाबाई गझलकार नव्हत्या, पण बहिणाबाई आपल्या पद्धतीने उत्तम कवी होत्या. बहिणाबाईंना कुठे 1-2 मोजता येत होतं, पण तुम्ही त्यांच्या बहिणाबाईंच्या ओव्या घेऊन बघा, त्या सगळ्या व्यवस्थित छंदात बसलेल्या. म्हणजे लयीचं ते आपसूक ज्ञान असो किंवा ते शिकून आलेलं असो, पण त्याला लयीचं ज्ञान त्या उत्तम कवीला असायलाच पाहिजे. लयीविषयी त्याचा विचारच नाही.
धन्यवाद लयीचं सर. त्याला काहीच माहित नाही. हा. ओके. आणखीन एक शेवटचा प्रश्न. गझलियत आणि अंदाजे बयाममधील म्हणजे सांगायची पद्धत आहे, ही गझलेमध्ये कशी येते? हा, तर एखादा असा उत्तम कवी ज्याला लयीचं ज्ञान आहे, ज्याला सांगायचं कसं याचं भान पाहिजे, म्हणजे आपण काय सांगतो आहोत, आपण भरकटत नाही आहोत, हे सगळे गुण त्याच्यामध्ये असले की तो गझल लिहिण्याचा प्रयत्न करायला लागतो. हे सगळे नियम समजून घेतो शेराचे आणि तो पुढे जायला लागतो. शिकण्याची वृत्ती त्याच्यामध्ये पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये ती हळूहळू गझलियत आणि अंदाजे बया उतरायला लागतात. आता या गोष्टींचं कुठेही व्याख्या नाही की गझलियत म्हणजे अमुक आहे का बाबा, असं नाही. ती चमक म्हणजे गझलियत आहे, सांगण्याची पद्धत ती चमक म्हणजे गझलियत आहे. आता बघा, एखाद्या कवीला आपण एखाद्या 2-3 कवी समोर आहेत, एक गझलकार आहे, एक विषय त्यांच्या समोर ठेवला तर ते आपापल्या पद्धतीने तो मांडतील. पण तो गझलकार आहे तो कसं करतो बघा. आता एक उदाहरण देतो. माझे मार्गदर्शक जे मला लाभले ते प्रशांत वैद्य, ज्येष्ठ गझलकार, त्यांचा एक शेर सुंदर आहे. याचं मी नेहमी नवोदितांना उदाहरण देतो की केवळ कोठे प्राजक्ताचे राज्य खालसा होते. आता मांडतानाच हा माणूस कसा गेलेला आहे बघा. ऍक्च्युली विषय फार सोपा आहे की प्राजक्तच कुठे, तर बाकी गुलाब वगैरे सगळी फुलं सुद्धा फार मागे पडतात, फार मागे राहतात जेव्हा गुलमोहर फुलतो. असा याचा विषय आहे. तसा विषय साधा आहे, कवीने त्याचं छान वर्णन 4-5 ओळीत केलं असतं. पण सांगायची पद्धत या माणसाची कशी आहे, केवळ कोठे प्राजक्ताचे राज्य खालसा होते, गुलाब सुद्धा बरेच हरतो गुलमोहर फुलताना, असं ते म्हणतात. तो ही सांगायची पद्धत तुम्ही आकर्षक पद्धतीने ते मांडत आहात, ते अपील होत आहे, त्याचं टोक एवढं धारदार टोक आहे की ते तुमच्या हृदयाला जाऊन भिडतं आहे. तर ती पद्धत सांगायची म्हणजे अंदाज ए बया, हा उर्दूतून आलेली फ्रेज आहे. सांगायचा अंदाज, सांगायची तुमची तर्रा, तुमची शैली, तुमची पद्धत, तर हे म्हणजे अंदाज ए बया. आणि गझलियत म्हणजे ती जी चमक आपण त्याच्यामध्ये ठेवतो. आता अगदी नवीन उदाहरण घ्यायचं तर जयदीप जोशी एक आमच्या मराठीमध्ये डोंबिवलीचे आहेत. ते फार धारधार, फार एकदम घणाघाती शेर न लिहिता फार पातळ शेर, साधे शेर लिहिण्यामध्ये ते कायम त्या दिशेने त्यांची स्वतःची शैली आहे. पण बघा मजा कशी येते की सोड, आता पहिला मिसरा कदाचित मागे पुढे शब्द झाले असतील, मी लईत बरोबर बोलेल, सोड माझा हाता आता, ही त्यांची प्रस्ताव आहे शेराची. मी कुठेही जात नाही, हा त्याचा समारोप. त्यामध्ये टिचकीवर गझलियत आहे. एवढंच म्हणायचं आहे की मला तू बंधनात ठेवायची काही गरज नाही, मी कुठेही जात नाहीये, हे सांगायचं आहे. पण सांगायची पद्धत बघा, सोडा माझा हाता आता, मी कुठेही जात नाही. ही जी सांगायची पद्धत आहे ह्याला अंदाज ए बया असं आपण म्हणतो. धन्यवाद सर. आता एक आपल्या कार्यक्रमाची वेळ संपते, पण एक छोटासा प्रश्न जरा मला पटकन थोडक्यात सांगा. निर्दोष आणि दर्जेदार गझल कधी बनते? निर्दोष आणि दर्जेदार गझल कधी बनते, तर गझलेचे सगळे नियम तंत्र जे फार महत्वाचं आहे, त्याच्यापासून सुटका नाही. सो सगळ्या तंत्राची सगळी परिपूर्तता झाली पाहिजे. कुठलाच एक गोष्ट ती सदोष ठेवलेली आहे मी असं नाही, ते तुमचा कमकुवतपणा आहे असं मी समजतो. जर तुम्ही त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत असेल गझलकार, नाही हे माझं दोष असू दे, मी ते माझंच बरोबर आहे असं म्हणणार नाही, तुमच्याकडे ती कमकुवतपणा येतो आहे असं नाही, तेही निर्दोष करा. सो तांत्रिक बाबीतही ती निर्दोष असावी. दर्जेदार गझल तेव्हाच असते जेव्हा तुम्ही तो विषय फार छानपणे, त्याला गझलेची ताकद त्याच्यामध्ये उभी राहून ती मांडता. सपाट शेर 10 केले काय, 20 केले काय, 15 केले काय, 25 केले काय, शेरांच्या संख्येला महत्व नाहीये. शेरामध्ये तुम्ही किती वेगवेगळे विषय आणून बसवताय हे महत्वाचं असलं तरी ते विषय खेचून आणणं म्हणजे काही मोठं आहे असं नाही. खरा गझलकार तो आहे ज्याच्याकडे पाचोळा जरी तुम्ही दिलात, काही अगदी आजूबाजूचा विषय जरी दिलात, तरी तो ताकदीने फुलवतो. मोठमोठ्या विषयांना हात घालता घालता तो लहान विषयही तेवढेच ताकदीने हाताळतो. चौफेरपणा आणि तो दर्जा प्रत्येक शेर. आता काही 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 जणांच्या गोळ्या अंधारात लागलेल्या असतात, 2-3 शेर उत्तम असतात, तुम्ही वाह म्हणता. बाकी 2-3 शेर असे असतात की त्यांच्यातून काही परिणामच घडत नाही. अशी दर्जेदार गझल नसते. दर्जेदार गझल म्हणजे मतल्यापासून शेवटपर्यंत सगळे शेर दर्जेदार असावे, ते भाषेच्या दृष्टीने निर्दोष असावे, हे फार महत्वाचं. लय आणि तंत्र सांभाळताना भाषेचा खून होतो, ते होऊ नये. आणि अशा सगळी अंग सांभाळली की ती निर्दोष गझल असते.
धन्यवाद सर. आपली कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. खरं तर हा कार्यक्रम असाच चालू राहावा असं वाटत होतं. आपण ही मुलाखत अशीच पुढे सुद्धा चालू ठेवणार आहोत. अ, उद्या देखील आपण भेटणार आहोत. आज गझल म्हणजे काय, शेर म्हणजे काय, हे खूप छान आपण समजावून सांगितलं. निर्दोष आणि दर्जेदार गझल कशी बनते हे सुद्धा आपण समजावून सांगितलंय. अ, पुन्हा एकदा संपूर्ण रसिक वर्गांकडून मी आपणास धन्यवाद व्यक्त करते. अ, या कोकण नाऊ चॅनलचे संपादक श्री विजय शेट्टी सर, तंत्रस्नेही सी वैभव गावडे सर, कोकण नाऊची सर्व टीम यांचे मी आभार मानते. आपणा सर्व रसिक प्रेक्षकांचेही मी आभार मानते. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री संजय गुडावत विद्यापीठ कोल्हापूर यांचे वर्गाचं मी हार्दिक स्वागत करते. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर. गझलेकडे येताना या पुष्पाच्या दुसऱ्या पुष्पामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आपल्याला लाभलेले गझलकार आहेत श्री दत्तप्रसाद जोग. काल आपण गझलकारांकडून आपण गझल म्हणजे काय, शेर म्हणजे काय, उत्कृष्ट आणि दर्जेदार गझलचं लेखन कसं करावं याची माहिती घेतली. दत्तप्रसाद जोग यांचा आणखीन थोडासा परिचय मी आज या ठिकाणी करून देते. गोवा येथील प्रथमेश क्रिएशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. गझलशाळा या मराठी गझलशी निगडीत संस्थेचे प्रशांत वैद्य यांच्यासोबत संस्थापन आणि कार्य ते करीत आहेत. शब्दाक्षर गोवा या हिंदी संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. रामायण रिसर्च काउन्सिल या राष्ट्रीय संस्थेमध्ये संघटन मंत्री पदावर ते कार्यरत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. त्या प्रभाते मनीच्या गझलेकडे येताना या दुसऱ्या पुष्पामध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. कालची मुलाखत आपण पुढे घेणार आहोत. मी तुम्हाला विचारू इच्छिते, गझल ही वृत्तबद्ध आणि इतर नियमांशी निगडीत असते, बांधलेली असते. वृत्त, रदीफ, काफिया, अलामत हे सगळं नवोदिताने एकाच वेळी कसं काय सांभाळावं? गझलेकडे येणाऱ्या नवोदिताने जो चांगला कवी आहे किंवा नाहीये अजून पण तो तयार होण्यासाठी आलेला आहे, तर त्याने या सगळ्या गोष्टींकडे कधीच एकदा लढू नये असं मला वाटतं. कारण तो तो प्रयत्न करेल आणि तो मार्गदर्शक असेल, तो सांगेल की इथे हे चुकलंय, ओके, एक एक मान्य झालं चुकलेलं आहे, ते नीट करू, की मग अलामत नीट करू, की काफिया नीट बसला नाही, की रदीफ निभावली गेली नाही, किंवा तुझा खयाल कमकुवत आहे, किंवा दोन ओळीमधला संबंध, ज्याला रप्त म्हणतो, आपला राबता म्हणतो, हा नीट नाही, असं सांगितल्यानंतर तो एकदम बावचळून जाईल, गोंधळून जाईल आणि काही दिवस प्रयत्न करून गझलेकडून दूर जाईल. हे अनेक वेळा घडतं. मी रोज ते अनुभवतो. अनेक नवोदित जेव्हा विचारतात तेव्हा याच्यातला सोपा मार्ग असा की ह्या पाचही गोष्टींकडे एकदा लढू नका, एक 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 संपवत जा. बाकीच्या गोष्टींकडे तूर्त दुर्लक्ष करा. हे कायमचं दुर्लक्ष नाहीये, तूर्त करायचं. तर यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जिथे लोक अडतात ते टप्प्याटप्प्याने शिकायचं आहे. म्हणून पहिला टप्पा आहे तो लयीचा टप्पा. लय ही सर्वात महत्वाची आहे गझलेमध्ये. त्यामुळे ही लय आधी आत्मसात करणं. तुमच्याकडे विचार असतील, तुम्ही त्या लयीमध्ये नंतर ते यमक, काफिया, रदीफ जे काय तुम्हाला लावायचे सगळं जमेल. पण ते मुळात घोडं अडतंय कुठे, तर तुम्हाला लयीमध्ये ते मांडता येत नाही, तिथे अडतंय. तुमच्याकडे भाषा आहे पण ती भाषा अशी आहे की ती लयीत अजून फिरून येत नाहीये. लयीमध्ये ती वाकून जशी आली पाहिजे लवचिकपणे तशी ती येत नाहीये, ही तुमची अडचण आहे. हे त्या माणसाला आधी समजवलं पाहिजे की तुझ्या 5 अडचणीपैकी सगळ्यात महत्वाची कुठली आहे. आणि ती लय जर असेल तर ती लयीमध्ये त्याला आधी लिहितं केलं पाहिजे. तो प्रवाही जेव्हा होणार लयीमध्ये लिहत लिहत, तिथे त्याला कुठेतरी गझल समजवायची स्टेज येणार, एक फेज येणार की तिथे त्याला गझलेविषयी जास्त सांगता येईल. सुरुवातीलाच सगळं अवडंबर त्याच्या माथ्यावर मारलं, तो कंटाळून निघून जाईल तिकडनं. त्यामुळे सुरुवातीला लयदार लेखन हे फार महत्वाचं आहे आणि लयीचा अभ्यास करून त्याला ती अंगात मुरवणं, त्याच्यासाठी सगळ्याचा आधार घेणं, भावगीतं, नाट्यगीतं सगळ्याचा आधार घेऊन त्याला लय आत्मसात करायला शिकवणं आणि लयदार कविता लिही, हे त्याचं पहिलं काम त्याला दिलं पाहिजे. तो लयदार कविता लिहायला लागला की तो नक्कीच प्रॉमिसिंग आहे की आता तो गझलेकडे येईल.
आणि जर तो लयदार लिहत नसेल, तुम्ही कितीही लेक्चर जोडा, तो गझलेकडे येऊ शकणार नाही. तर मला असं वाटतं की ह्या टप्प्याटप्प्याने शिकायच्या गोष्टी आहेत. आधी लय, नंतर त्या लयीमध्ये काव्य, मग त्यात गझलेचे नियम टाकून त्याला किमान तांत्रिकदृष्ट्या गझल उभी करायला लावणं, आणि नंतर मग त्या शेरामध्ये जी धार नाहीये ती अनुभवाने येते. ती त्याला हळूहळू हळूहळू प्रत्येक शेरामध्ये त्याच्या छोट्या छोट्या दुरुस्त्या सुचवत सुचवत त्याला पुढे घेऊन गेलं पाहिजे, असं मला वाटतं. आता तुम्ही म्हटलात की लय जमली पाहिजे आपल्याला. मग वृत्त आणि लयदार लेखन शिकायचा सोपा मार्ग कुठला? तर हा सोपा मार्ग आपल्या परंपरेमध्ये आहे, आपण त्याला दुर्लक्षित करतो. आपल्या घरामध्ये आधी परवजा म्हटली जायची, स्तवन म्हटलं जायचं, वेगवेगळ्या देवतांची वंदना म्हटली जायची. यामध्येच लय आहे. आपली मराठी भाषेला एवढी परंपरा आहे की ती लयदार अशा काव्याची परंपरा आहे आपल्याला. तर ह्याची आठवण करून देणं. आता काही लोकांना नैसर्गिकरित्या किंवा त्यांच्या घरातून हे संस्कार आलेले असतात, त्यांना फक्त तुम्ही जागृत केलं पाहिजे, त्याला तिकडे वळून बघायला लावलं पाहिजे. तुम्ही तुझ्या लहानपणी हे होतं का? तू लहानपणी या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता असं म्हणायचंच ना, याची आठवण करून दिली पाहिजे. आणि ही आठवण करून देऊन त्याला तिकडे तो त्या दिवसापासून त्या गाण्यांकडे, त्या श्लोकांकडे, त्या सगळ्याकडे तो वेगळ्या नजरेने बघायला सुरुवात करेल. लहानपणीच्या अनेक कविता तुम्हाला आठवत असतील, आपण त्या कविता म्हणून त्यांच्यावर भाळतो किंवा त्यांच्यावर फार आपण प्रेम करतो. पण इथे लय शिकवताना इथे दोन्ही गोष्टी कामाच्या आहेत. म्हणजे एकतर त्याला त्यातलं गणितही शिकवलं पाहिजे, पण नुसतंच गणित आणि फॉर्म्युला म्हणजे लय नाहीये. ती अंगात मुरवण्यासाठी त्याच्यात रममाण व्हायचं कसं, त्याच्यात डोलायचं कसं, त्याच्यात गुणगुणायचं कसं, आणि ते सगळ्या अंगाने समजून कसं घ्यायचं हे शिकवलं पाहिजे. मग हे शिकवण्याकडे आधी कल जाताना ते सोप्या मार्गाने शिकायचा मार्ग आपल्या जुन्या कवितांमध्ये आहे. तुम्ही जुन्या कविता घ्या. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक. आता या गोष्टींकडे जेव्हा मी तुमचं लक्ष वेधायला सुरुवात करेन, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा, इथे बाबा असं असं असतं. मग मात्रा मोजायला शिकवणे, आणि तुम्ही ज्या मात्रा त्याला मोजायला शिकवता त्या प्रकारे हे आहे का बघ बघू, हे त्याला चेक करायला लावणं, तपासायला लावणं. मग त्याला ते सापडत जातं. मग त्याला एक दिवशी उलगडतं की लाजून हसणे अन हसून ते पाहणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, आणि येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. अरे वा, हे दोन्ही एकच आहेत का? किंवा शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली निमावल्या, हे पण त्याच्यातच आहे का? किंवा साक्षीस व्योम पृथ्वी साक्षीस अग्निज्वाला, तन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. अरे हे सगळं एकाच लयीत आहे का? मग त्याचा फॉर्म्युला काय आहे, मग त्याचा पॅटर्न काय आहे, त्या मात्रा कशा मोजल्या जातात, हे त्याला आधी शिकवलेलं असतं. मग त्या तो तपासत जातो. कुठलंही ज्ञान ते घासून बघून खरं आहे की खोटं आहे याची तपासायची एक त्याला जिज्ञासा सुरू होते. त्या कुतूहलातून तो कधी लय शिकतो हे त्याचं त्याला कळत नाही. तो आपोआप शिकत जातो. आणि एक दिवशी या सगळ्या ज्या प्रचलित काव्यांच्या ओळी मी सांगितल्या, गरिबांचं काव्य झालं, आता रामदास स्वामींचं म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे हे मोठं काव्य आहे. ही 500 वर्ष आधी त्यांनी लिहिलेलं आहे. मग आपण आत्ताचं एक लेटेस्ट उदाहरण, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, नको धुंदवारे नको चांदण्याया, हे सांगितलं. मग त्याच्या लक्षात आलं, अरे हे दोन्ही एकच आहे. मग एक दिवशी हे सगळं बाजूला सरकेल आणि त्याची स्वतःची ओळ त्याच्यात येईल. पण ती एवढी तपासून तावून सुलाखून येईल की त्याला ते नजरेने पण माहिती आहे, गणिताच्या दृष्टीने पण माहिती आहे, कानानी पण माहिती आहे, आणि संस्कार पण त्याचा झालेला आहे, मुरलेला आहे. असं होऊन ते येईल. आता काही विद्यार्थ्यांवर हे झालेलं असतं. काही लोकांच्या घरातून हे वातावरण असतं. कुठेतरी संगीताचा क्लास असतो, घरात कोणी गाणारं असतं, घरात श्लोक असतात, हे सगळं. काही लोकांमध्ये हे नसतं. कॉर्पोरेट सेक्टर मधले काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी ते बिचारे त्यांनी कधी हे घेतलेलंच नाहीये. तर तिथे हे आम्हाला करावं लागतं. जो कोण शिकवणारा आहे त्याला हे सगळं वातावरण जे मिळालं नाही ते द्यावं लागतं. ते दिल्यानंतर तो माणूस लयीत कविता लिहायला लागतो. आणि लयीत कविता लिहायला लागला की मग याच कवितेतून अजून अर्क काढून 2 ओळीत तुला सगळं सांगता यावं म्हणजे गझल. मग ते आपण काल म्हणालो ते शेर द्विपदी, याच्यातून तो मार्ग पुढे जायला लागतो. धन्यवाद सर, खूप छान उदाहरणं आपण सांगितली. मला आता सांगा, शेर लिहायचा सराव कसा करायचा? हा, आता आपण कुठे आलो होतो की तो लयदार काव्य लिहायला लागला. वेगवेगळ्या लयी, किमान एक 15-20 लगाक्रम, नंतर जातीवृत्त. आपलं मराठीचं जे वृत्तशास्त्र आहे फार विकसित आहे.
सांगायला आनंद वाटतो की संस्कृत नंतर जर एवढं विकसित काही आहे छंदांच्या आणि वृत्तांच्या बाबतीत, अगदी व्यवस्थित वर्गवारी केलेलं, नियमाने एकदम पक्क, कमीत कमी सवलत असणारं, आणि जिथे चोखपणे लिहिलं जातं, ट म्हणजे टच, ट म्हणजे टच, दीर्घ म्हणजे दीर्घच, ऱ्हस्व म्हणजे ऱ्हस्वच, एवढं पक्क सांगणारं शास्त्र तुम्हाला जर कुठलं असेल तर ते संस्कृत नंतर आपलं मराठीचं शास्त्र आहे. हा आपण अभिमान बाळगला पाहिजे. मग याची त्याला थोडीशी, प्रत्येक प्रकाराची, जे लईचे जे वेगवेगळे प्रकार आहेत वृत्तांचे, याची त्याला थोडीशी तोंड ओळख करून दिली की मुळात फायदा हा होतो की एका वृत्तातूनच दुसरं वृत्त निघालेलं आहे. 16 मात्रातूनच 32 मात्रांचं वृत्त निघतं. 32 मात्रातूनच पुन्हा 28 मात्रांचं वृत्त कसं करायचं ह्याची आपल्याला मिळत जाते. कारण शेवटचे 2 गुरु कापून टाकले, एक गुरु कापून टाकला, या मात्रा कमी जास्त करूनच हे वृत्त घडलेली आहे. त्यामुळे किमान त्याला काही गोष्टींची ओळख करून दिली, त्या त्याच्या अंगात मुरवल्या की त्याला त्याची कविता जमायला लागते. मग कविता म्हणजे 10-12 ओळीत सांगणं झालं, 4-5 ओळीत सांगणं झालं, मग त्याला आपण गझलेकडे घेऊन येतोय, म्हणजे शेराकडे. गझल ही काही अख्खी बघायची कृती एकदाची नाहीये. गझल म्हणजे शेरांचा समूह. मग त्याला आधी जमदार शेर लिहायला सांगायचे. मग शेर लिहिण्यासाठी त्याची कुवत एवढी वाढली पाहिजे की 5 ओळीत जो विषय सांगायचा तो 2 ओळीत सांगायची ताकद त्याच्या लेखणीमध्ये आणायला पाहिजे, ती आली पाहिजे. त्यासाठी ते मार्गदर्शन जे आहे ते दिलं पाहिजे, म्हणून शेर लिहायचा सराव. आता शेर लिहिण्यासाठी दिवसभरात आपण या विविध गोष्टी बघतो. आपल्याला सकाळी काहीतरी प्रसंग घडत असतात, कधी दुःख होतं, कधी आनंद होतो, कधी जुन्या आठवणी येतात, कधी आपण समाजातली विकृती बघतो, काही वाईट घडताना बघतो. या सगळ्यांचे परिणाम म्हणून आपली कविता जन्मत असते. तो शेरही त्यातूनच जन्मला पाहिजे. रोज रात्री तुम्ही एक दिवसभरातल्या घटनाक्रमामधून जे तुम्हाला जास्त भावलेलं आहे, जास्त टोकदार, तुम्हाला छळतंय. बघा, अस्वस्थ असल्याशिवाय शेर नाही लिहिणार तुम्ही, आतून अस्वस्थ झाल्याशिवाय तुम्ही लिहिणार नाही. त्यामुळे तुम्हाला काहीतरी फील झालं पाहिजे, तर त्यातून तुम्ही 2 ओळीत ही अवस्था मांडायला सुरुवात करा, हे त्याला सांगितलं. आणि 2 ओळीमध्ये ते पुन्हा विसरायचं नाही की पहिल्या ओळीमध्ये छान प्रस्तावना आणि दुसऱ्या ओळीमध्ये प्रभावी समारोप, हे त्याला करता आलं पाहिजे. तिथे त्याला घालू नका की पुढे तुझी गझल नाही. ताण दिला की शेर संपला, ताण द्यायचा नाहीये. तो सुटा शेर म्हणून राहू दे तिकडे. 6 महिन्यांनी त्याचा दुसरा जुळा भाऊ जो दुसरा शेर गझलेचा आहे त्या, तो 6 महिन्यांनी सुचू दे, काही टेन्शन नाही. पण एक उत्तम शेर तुमच्याकडून जन्माला पाहिजे. 10 खराब शेरांपेक्षा एक उत्तम शेर फार चांगला असतो, बरोबर ना? 10 भाराभर शेर लिहिले त्याचा अर्थ काहीच नाही, पण एक उत्तम शेर लिहिला तो फार मोठा आहे. त्यामुळे एक उत्तम शेर रोज करायचा सराव या माणसाने करावा, त्या माणसाने. आणि त्याने जे कोणी मार्गदर्शक आहेत, ज्याच्या कुणाकडे तो शिकत असेल, त्याला ते पाठवावं. त्या एकाच शेराचा ताण घ्या, सगळ्या गझलेचा ताण नाही. तर शेर लिहायचा सराव करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मी आता बसणार आणि अर्ध्या 1 तासामध्ये आजच्या दिवसात ही गझल पुरी करणारच आहे, तर हे फार धोकादायक आहे नवोदिता. हा मार्ग अतिशय वाईट ठिकाणी जाऊन थांबतो. त्यामुळे तिकडे जायचं नाहीये. रोज एक शेर उत्तम करेपर्यंत समाधान नाही. दुसऱ्या दिवशी ते सोडून द्या. दुसऱ्या दिवशी दुसरी जमीन म्हणजे दुसरी लय, दुसरी शब्दकळा घेऊन दुसरा शेर आला पाहिजे. असं तुमचं अनेक लयीवर, कारण एक शेर लिहिताना जी तुमची मेहनत होते, ती मेहनत तुम्हाला त्यातल्या लयीतले सगळे कंगोरे, त्यातले आशयाचे विविध पैलू, हे सगळं तुमच्याकडून करून घेते. नकळत तुम्ही किती मेहनत करता हे तुम्हाला माहित नसतं, पण तो शेर जेव्हा पूर्ण होतो तेव्हा किती मेहनत तुमची झालेली असते याच्यावर विचार करून बघा. तुम्हाला जे कळलेलं नसतं ते पण कळायला लागतं. त्यामुळे एक उत्तम शेर रोज करायचा हा त्याचा सराव आहे, आणि त्याची पद्धत ही आहे की आपल्या दिवसात घडलेल्या गोष्टी करायच्या. आता काही लोक म्हणतात की सर काही सुचत नाही, आजच्या दिवसात काही घडलंच नाही. घडलंय सगळं, तुम्ही बघितलेलं नाही. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीकडे एक मेसेज आहे, तुम्ही त्याच्याकडे बघा. गझल तिथेच असते. काहीच घडलं नाही ना, खिडकी उघडून खाली बघा, तर गेट बंद झालेलं दिसेल तुम्हाला. बंद गेट तर आपल्या गॅलरीतून नेहमी दिसतात, तुम्ही संध्याकाळी बघितलीत तर. जे दिसतं ते लयीत मांडायला शिकवलेलं आहे तुम्हाला, ते लिहा की गेट बंद हे झाले आहे आता. आता गेट बंद हे झाले आहे आता ही लयदार ओळ तुम्हाला मिळाली.
ती तुम्ही सुचवली का? नाही, ते गेटने सुचवली तुम्हाला. ते लिहून टाका. आता या गेट बंद हे झाले आहे. आता याचा तुमच्या जीवनाकडे काही ना काही संबंध आहे, या समाजाच्या जीवनाकडे. तो जोडायला शिकणं, तो पूल बांधणं आशयाचा, या गोष्टींचा सगळ्या जीवनाकडे पूल बांधणं म्हणजे गझल आहे. पण तिथून तुम्हाला एक शेर नक्कीच निर्माण होणार. आपण खिडकी उघडतो, पाऊस पडत होता, मी एक दिवस खिडकी उघडली. शेर कसे जन्मतात बघा. खिडकी उघडली पाऊस पडत असताना, भस्कन वारा आत आला. माझ्या डोक्यामध्ये विचार आला की सहज या पावसाला उघडली खिडकी, तुझी सय आत आली जबरदस्तीने. वाह, छान. या प्रकारे शेर जन्मतात. फक्त या वाटेवर त्या माणसाने चालायला त्याला योग्य मार्गदर्शन मिळावं. बरोबर. सर, आम्हाला एक दोन गझल तुमच्या ऐकवल्या तर बरं होईल. आता गझला समोर घेऊन बसलेलो नाहीये, पण मी काही शेर सुटे ऐकवतो की टाकून पावले मी माघार घेत नाही, टाकून पावले मी माघार घेत नाही, आधार देत जातो आधार घेत नाही, आधार देत जातो आधार घेत नाही. आणि पुढला शेर की रुजतो रुजायचे तर मर्जीत आपल्या तो, रुजतो रुजायचे तर मर्जीत आपल्या तो, निवडुंग पावसाचे उपकार घेत नाही, निवडुंग पावसाचे उपकार घेत नाही. आणि कमवून माणसेही होता अमीर येते, कमवून माणसेही होता अमीर येते, असल्या कमाईचा कर सरकार घेत नाही, असल्या कमाईचा कर सरकार घेत नाही. आणि ज्वालामुखीच होतो साध्या सुध्या मतांचा, ज्वालामुखीच होतो साध्या सुध्या मतांचा, ऐकून ज्या मताना दरबार घेत नाही, ऐकून ज्या मताना दरबार घेत नाही. अशी एक गझल आहे. तर काही अजून काही ऐकवू शकतो की अद्याप तुझे आयुष्या मी खेळ समजलो नाही, अद्याप तुझे आयुष्या मी खेळ समजलो नाही, परक्यांना कळलो मी पण घरच्यांना कळलो नाही, अद्याप तुझे आयुष्या मी खेळ समजलो नाही, परक्यांना कळलो मी पण घरच्यांना कळलो नाही. आणि ही चूक तुझी ना माझी दैवाचे चुकले आहे, ही चूक तुझी ना माझी दैवाचे चुकले आहे, विस्कटलो जितके आपण तितके उलगडलो नाही, विस्कटलो जितके आपण तितके उलगडलो नाही. आणि त्या दूर नभांच्या गावी, त्या दूर नभांच्या गावी हे जाणवते का तुझला, मी आपुल्या दोघांमधले काहीच विसरलो नाही, मी आपुल्या दोघांमधले काहीच विसरलो नाही. खूप छान सर, खूप छान. धन्यवाद. धन्यवाद. त्या कार्यक्रमाचे संपादक आहेत सन्माननीय श्री विजयजी शेट्टी सर. तंत्रसहाय्य लाभलेला आहे या कार्यक्रमाला वैभवजी गावडे सर. मी त्यांचे आभार मानते. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचेही आभार मानते. हा कार्यक्रम आपण उद्या देखील पुढे तसंच चालू ठेवणार आहोत. अजूनही गझलेकडे जाताना आपल्या मनामध्ये आणखीन काही स्वागत करते. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर. कार्यक्रमाचं आयोजन कोकण नावचे मुख्य संपादक श्री विजयजी शेट्टी यांनी केलेलं आहे. तर कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य करत आहेत वैभव गावडे. गझलेकडे येताना या कार्यक्रमाचं तिसरं पुष्प आज आपण या ठिकाणी गुंफणार आहोत. मागच्या 2 भागांमध्ये आपण शेर म्हणजे काय, गझल म्हणजे काय, गझल लयीमध्ये कशी लिहायची, त्याचा ती अर्थपूर्ण कशी असावी या संदर्भात माहिती घेतली. आज सुद्धा आपल्या या कार्यक्रमामध्ये श्री दत्तप्रसाद जोग गोव्याहून उपस्थित आहेत आणि आज आपण पुढील मुलाखत चालू ठेवणार आहोत. मी दत्तप्रसाद जोग यांचं स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. आज आम्हाला एक सांगा, गझलेकडे येता गझलेची भाषा शैली जी आहे ही भाषा शैली कशी असावी?
तर मुळात हे समजून घेतलं पाहिजे की गझल भटसाहेबांनी मराठीमध्ये रुजवताना एक शेर त्यांचा फार महत्वाचा आहे की अ, या मध्यशाळेला आता देईन माझा कैफ मी. या शेरामधला आशय पण पहा आणि भाषा पण पहा की या मध्यशाळेला आता देईन माझा कैफ मी, येथे खणाणत हे रीते पेले अकारण राहिले. तर त्यांना काय म्हणायचं की आत्ताच्या पिढीची जी भाषा आहे, गझलेला बाजूला ठेवून आपण एखादं असं काव्य, ते नाट्यगीत असेल, भावगीत असेल, आपण जर आजच्या तरुण वर्गाला ऐकवलं तर त्याला ते कळेल, तेवढी मराठी लक्षातही येईल. पण त्याचं जे नाळ जुळायचं, कनेक्ट व्हायचं आहे ना, ते त्या शब्दकळेबरोबर कनेक्ट होणार नाही. कारण मी जर आज शरचपला चमकत रणरत नरवीर प्रियकर समजत जलरुधिरा असं गायला लागलो किंवा अशी कविता वाचायला लागलो तर समजणारे समजतील, टाळ्या पण मारतील, पण ते कनेक्ट होणार नाही. तर हे कनेक्शन युवा पिढीबरोबरचं महत्वाचं आहे. भट साहेबांनी अजून एक शेर छान लिहून ठेवलाय की अरे या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. या पुढल्या ज्या पिढ्या आहेत त्यांची भाषा कुठली आहे, ती या गझलेची भाषा असावी असं मला वाटतं. तर गझलेची भाषा भटसाहेबांनीच कित्ता घालून ठेवताना इतका छान घातलेला आहे की इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरण तुम्हाला कुठेही पंडिती जुना अलंकारिक असा शब्द सापडणार नाही. कोणी मुकाबलाही केला न ऐन वेळी, चढले घरात होते नटवे तरे तऱ्हेचे. इतकी दमदार ती भाषा आहे, इतकी ती आजची भाषा आहे. मुळात जसं आपण एकमेकांकडे बोलतो, जसं आम्ही तुमच्याकडे आता बोलतो आहे, तर याच प्रकारे फक्त ती लयीत गुंफून आलेली भाषा आहे. पण शब्दांची जी जातकुळी आहे ती बदललेली नाही. ती जुन्या वळणाचे शब्द आणायचे, फार अलंकारिक शब्द आणायचे आणि मग त्याच्यातून गझल लिहायची, असा हा प्रकार नाहीये. गझलकाराने लक्षात ठेवायची ही गोष्ट आहे की ती या हृदयीचे त्या हृदयी घालण्यासाठी जर इतकी ती ताकदवान आहे, याचं कारण मुळात तिची भाषा ही आजची भाषा आहे. त्यामुळे गझलेची भाषा कुठली असावी, तर ती गझलेची भाषा प्रेझेंट असावी, आजची असावी. आजचा तरुण, आजचा नागरिक जी एकमेकांशी बोलतो आहे ती भाषा असावी. धन्यवाद सर. काल आपण बघितलं गझल नियमात बांधलेली असते आणि त्यामुळे ती नियमात बांधलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये यांत्रिकपणा येतो असं काही जण म्हणतात. ते खरं आहे का? जे लोक असं म्हणतात त्यांनी अजून त्यात पाऊल ठेवलेलं नाही असं मी म्हणतो. कारण कसं आहे, आपण बाहेर राहून केलेली निरीक्षण ही कितपत खरी असतात, दरवेळी ती खरी ठरतात असं नाही. कारण आपण त्या स्वतःला त्याच्यात बांधून घेत नाही आणि मग बाहेरून आपण म्हणत असतो की ते यांत्रिक आहे. पण यांत्रिक हा शब्दप्रयोग कधी आहे किंवा कृत्रिमता हा शब्दप्रयोग कधी आहे, जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी एखादी गोष्ट करता, दुसऱ्या दिवशी एखादी गोष्ट करता आणि त्यावेळी तुम्हाला ती अनोळखी असते. एखाद्या कविता मी सांगितलं की हे लयीत बांधण्यासाठी तुला ऍडजस्टमेंट करावी लागते, ती कर. त्यावेळी तो नवशिका आहे, त्याला वाटेल की अरे मला हे म्हणायचं होतं, हे म्हणू देत नाही, हे मात्रामध्ये बसत नाही, मला ते म्हणावं लागतं. हे त्याला आज वाटेल. तो जेव्हा तेवढा ताकदवान होईल तेव्हा भाषा वाकवायला त्याला जमायला लागेल. त्याचा आशय पण नष्ट होणार नाही आणि लय पण नष्ट होणार नाही. लय आणि आशय याची सांगड घालण्याची पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस हा काहीसा प्रत्येकाला यांत्रिक वाटू शकतो. पण एक दोन दिवस ही गोष्ट नवी असते, जेव्हा ती तुमच्या अंगात मुरते आणि तुमचा तो स्थायी भाव होऊन जातो. लक्षात घ्या, तुमचा स्वभावच तसा होऊन गेल्यानंतर मग काही यांत्रिक असत नाही. तुमच्यात ते रसायन पूर्ण भिनलं की तुमचा विचार येतानाच लय घेऊन येतो, मग ती नैसर्गिक घेऊन येतो. मग तिथे यंत्र असत नाही. तुम्ही रदीफ आणि काफिया ओढा ताण करून मारून मुटकून आणून तिथे बसवायचे, हे पहिले 2 दिवस तुम्हाला वाटेल की अरे हे काय खेचून आणून बसवायचं इकडे. पण तुमचा संपूर्ण प्रकृती गझलेमध्ये संपूर्णपणे विरघळून गेली की तुमचा मेंदू आणि मन एवढे छान ते रसायन बनवतं की येतानाच ते काफिया, रदीफ किंवा ते सगळं घेऊन येतं. आणि त्यासाठी ते मुरवल्यानंतर त्यात यांत्रिक काही असत नाही. हा, नवीन माणसाला मात्र हे सगळे नियम बघून सुरुवातीला असं वाटतं की हे काहीतरी मेकॅनिकल आहे, इथे माझी कविता मरून जाईल वगैरे वगैरे. हे नवीन असताना मुळात म्हणजे पाण्यात न पोहता पाण्याच्या बाहेरून दिसणाऱ्या या गोष्टी असं ते आहे.
पण एकदा आत उतरल्यानंतर ते समजायला लागतं. बरोबर, म्हणजे सराव असणं महत्वाचं आहे आणि मनातले विचार आपल्याला मांडता योग्य प्रकारे आले पाहिजे. ते झालं तर मग सर्व व्यवस्थित होईल. सर, आता मला एक सांगा, गझल लिहायला लागल्यावर काही जण असं म्हणतात की गझल लिहायला लागल्यावर कविता सुचत नाही, किंवा एकदा गझल लिहायला लागलो की मग मला कविता लिहावीशी वाटत नाही, असं मी बऱ्याच जणांकडून ऐकलंय. तर त्याबद्दल आपलं मत काय? तो प्रत्येकाच्या आवडीनिवडीचाही प्रश्न असतो. म्हणजे जर ताकदवान गझल तुमच्या समोर सतत राहील, तुम्ही त्या वातावरणात राहिलात, म्हणजे तुम्ही ज्यांना वाचताय तेही दर्जेदार गझल लिहिणार आहे. तुम्ही छान मार्गदर्शन मिळवून तुम्हीही ते करत आहात, तर ते एक वातावरण निर्माण होतं तुमच्या अवतीभोवती, गझलेचंच वातावरण निर्माण. आणि तुम्ही गझलेची पद्धत सांगण्याची जी आहे, नकळत आपण आज मोठ्या प्रमाणात तरुण पिढी किंवा मोठ्या प्रमाणात कवी जे आहेत ते गझलेकडे वळत आहेत. तर आपण याची कारणं आधी शोधली पाहिजेत. हे कशासाठी आहे? तर कमीत कमी शब्दात, म्हणजे कमीत कमी ओळीमध्ये, 2 ओळींमध्ये फार मोठा आशय, उत्तम शेर देऊ लागलेला. आधी आधी हे कमी होतं. आज ते प्रमाण एवढं आहे की आज फेसबुक तुम्ही ओपन केलं तर भरपूर गझल वाचायला मिळते, भरपूर शेर तुम्हाला वाचायला मिळतात आणि कितीतरी दर्जेदार शेर रोज वाचतायत. त्याचा परिणाम, गझलेचा जो परिणाम आहे हा फार मोठा आहे. त्यामुळे मुळात आधी एकदा गझलेच्या तुम्ही जवळ गेलात की तुम्हाला ती खेचून घेते. ही तिची विधा आहे, तिची एक क्वालिटी आहे, तिचा तो गुण आहे गझलेचा. त्यामुळे ती तुम्हाला खेचून घेते आणि मग ती खेचून घेतल्यानंतर आपण दिवसभर त्याचा विचार करत राहतो, कारण ती आपली आवड बनलेली असते. आपण दिवसभर त्याचा विचार करत राहतो की अरे हा शेर किती छान होता, मला असं लिहिता येईल का. अगदी नैसर्गिक आहे, याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. आपण या गोष्टीने नावं ठेवतो अनेकदा की तो लिहितो म्हणून हा लिहायला जातोय. असं नाही. या जगात अनुकरणाशिवाय काय आहे हे मला सांग. अनुकरणानेच माणसं पुढे गेलेली आहेत. याच्यामध्ये काही चूक नाही, फक्त जायचे मार्ग चुकीचे नसावे असं मला वाटतं. तर यावेळी उत्तम गझलेच्या वातावरणात आपण वावरायला लागलो. नैसर्गिकरित्या हे सोशल मीडिया आणि खास करून फेसबुकचा फार मोठा हात आहे की आपण गझलकार असल्यानंतर गझलकार एकमेकांचे मित्र असतात, त्यानं लिहिलेलं याला रोज वाचता येतं. आणि सुदैवाने तुमच्या लिस्टमध्ये उत्तम गझलकार असतील तर तुम्हाला रोजच्या रोज एक रसरशीत गझल, मराठी गझल तुम्हाला वाचायला मिळते. हे वातावरण तुमच्या आजूबाजूला बिल्टअप होत राहतं आणि यातून तुमची गझल एवढी खेचून तुम्हाला घेते. पण कविता कमी आहे, गझल म्हणजे काहीतरी मोठं आहे असं बिलकुल नाही. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, स्वतःलाही समजवतो की खराब गझलेपेक्षा कविता कधीही उत्तम असते. खराब गझलेपेक्षा कविता उत्तम आहे, एक चारोळी सुद्धा उत्तम आहे. म्हणजे दर्जा फार महत्वाचा आहे. आता एकदा गझलेकडे भरपूर प्रमाणात तुम्ही पूर्णपणे म्हणजे वाहून घेतल्यानंतर, तिकडेच आकर्षित झाल्यानंतर, मग गझलच काय, कुठलीही कला अशी आहे की तिच्यामध्ये तुम्ही एकदा स्वतःला पूर्ण झोकून गेलात, तेवढं तादात्म्य पावलात, ते सोडून काही आठवेनासं झालं, आवडेनासं की इतर गोष्टी तुम्हाला कराव्याशा वाटतच नाही. हे गझल कशाला, कवितेमध्ये पण आहे, कादंबरीमध्ये पण आहे, कथालेखनामध्ये पण आहे, प्रत्येककडे आहे. पण काही लोक अशी आहेत की ज्यांनी कवितेला समजून घेतलेला आहे या इतक्या पातळीपर्यंत की कविता लिहिताना ते कवीचा जो गुण आहे तो सोडत नाही. मुळात ह्या दोन थोड्याशा विरुद्ध, म्हणजे जातात एकीच कडून पण नंतर पुढे वेगळे होतात, अशी ती लोक आहेत. कारण कविता विस्तार सांगते, गझल विस्तार कमी करते. 2 ओळीतच ती सगळं सांगते आणि कविता एवढीशी गोष्ट असेल तर ती मोठी करून सांगण्याचा तो विषय. त्यामुळे गझलकाराला जेव्हा तो एक कवी म्हणून कविता लिहित असतो तेव्हा नेमका वेगळा विचार करायचा, किंवा व्हायसा वर्षा, तेव्हा तो कवी आहे, प्रकृतीने कवीच आहे, अजून त्याच्यामध्ये गझल तेवढी मुरलेली नाही, तर त्याला मुद्दाम गझलकारासारखा विचार करावा लागतो. त्यामुळे जेव्हा कविता लिहितात, जेव्हा गीत लिहितात एखाद्या प्रोजेक्टसाठी, तेव्हा आपण गझलकार जरी असलो तरी आपण इथे काम वेगळं केलं पाहिजे, ही एक बॅक ऑफ दी माइंड, ही जाणीव त्यांच्याकडे जर असेल तर गझल आणि कविता दोन्ही सक्षमपणे लिहिता येतात. काही नावं अशी आहेत, आता जे उत्तम गझलकार आहेत ते या इंडस्ट्रीमध्ये किंवा आजच्या सगळ्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये ते उत्तम गीतकारही आहेत.
उत्तम कविता संग्रहही त्यांचे आहे. पण ही माणसं तेवढी मॅच्युअर्ड होतात. आपण स्वतःला तेवढं समजून सांगितलं पाहिजे, स्वतःमध्ये तेवढा समजूतदारपणा पाहिजे की मी इथे काय करतोय आणि मी तिथे काय करतोय. त्यामुळे या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन असेल तर या दोन्ही गोष्टी साधतात असं नाही. उलट याच्या पुढे जाऊन एक गोष्ट सांगतो, गझल लिहिण्याचं कौशल्य अंगी आल्यामुळे तुमची जी पकड भाषेवर असते, भाषेवर जी पकड तुमची तयार झालेली असते, आशयावरची जी पकड तुमची असते, जे भान तुम्हाला असतं, याचा फायदा निश्चितपणे तुमच्या कवितेला होतो आणि निश्चितपणे तुमच्या गीत लेखनाला आणि चारोळीला सुद्धा होतो, हे मी सांगतो असं मला वाटतं. बाकी गझल ही विधा आज तरुणाईला खूप आकर्षित करते आणि म्हणून लोक म्हणतात की अरे तो गझल लिहायला लागला, आता तो अजून काही लिहत नाही, असं एक जनरल ओपिनियन ज्याला म्हणतो ते निर्माण होत आहे. धन्यवाद सर. काल आम्हाला तुम्ही काही शेर आणि शेर ऐकून दाखवलात. आज सुद्धा शेर किंवा गझल काही ऐकून दाखवता का? ठीक आहे. आजचा प्रश्न भाषेशी निगडीत होता, भाषा कशी असावी. आता ह्याचं उदाहरण म्हणून काही शेर तुमच्या समोर ठेवतो. एक गझलच एक छोटीशी ठेवतो की तुटून चक्काचूर व्हायचे ठरले. बघा, भाषा कुठेही पंडिती होणार नाही. तुटून चक्काचूर व्हायचे ठरले, उभी रात्र कापूर व्हायचे ठरले. तर या गझलेला अजून एक मतला पण आहे की जळून केवळ धूर व्हायचे ठरले, जळून केवळ धूर व्हायचे ठरले, उभी रात्र कापूर व्हायचे ठरले. आणि मग जसं सांगत होतो की प्रत्येक शेर वेगळ्या विषयावर असतो की डोहासोबत बोलत बसली इच्छा, डोहासोबत बोलत बसली इच्छा, डुबकी नाही सूर व्हायचे ठरले, डुबकी नाही सूर व्हायचे ठरले. आणि नम्रपणा भोवला असावा त्याला, नम्रपणा भोवला असावा त्याला, मग त्याचे मगरूर व्हायचे ठरले. नम्रपणा भोवला असावा त्याला, मग त्याचे मगरूर व्हायचे ठरले. आणि अश्रू सुद्धा आले असते काही. पहिल्या ओळीमध्ये एक प्रस्तावना असते विषयाची की अश्रू सुद्धा आले असते काही, पण डोळ्यांचे क्रूर व्हायचे ठरले. अश्रू सुद्धा आले असते काही, पण डोळ्यांचे क्रूर व्हायचे ठरले. आणि दोघेही धरलेल्या खपल्या काढू, दोघेही धरलेल्या खपल्या काढू, जर दुःखी भरपूर व्हायचे ठरले, जर दुःखी भरपूर व्हायचे ठरले. आणि श्वासांनो अनुभवा शहारे काही, श्वासांनो अनुभवा शहारे काही, इतक्यातच आतुर व्हायचे ठरले. श्वासांनो अनुभवा शहारे काही, इतक्यातच आतुर व्हायचे ठरले. या गझलेचा शेवटचा शेर की दूर जायचे होते दोघांनाही, दूर जायचे होते दोघांनाही, पुढे अचानक दूर व्हायचे ठरले, पुढे अचानक दूर व्हायचे ठरले, उभी रात्र कापूर व्हायचे ठरले, जळून केवळ धूर व्हायचे ठरले. खूप खूप धन्यवाद अंजलीताई. 3 दिवस या मुलाखतीचा आपल्याला तुमच्यामुळे हा योग आला असं मला वाटतं. आणि विजय शेट्टी सरांमुळे. सगळ्या दर्शकांचे आणि कोकण नावचे खूप खूप धन्यवाद. तुमचंही धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाची वेळ आपली संपत आलेली आहे. खरं तर ही मुलाखत अशीच चालू राहावी असं वाटत होतं. बऱ्याच जणांना गझल म्हणजे काय, शेर म्हणजे काय, गझलेची भाषा कशी असावी, गझल लयीमध्ये लई कशी असावी गझलेमध्ये, सर्वच गोष्टी सरांनी खूप अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलेल्या आहेत. नवीन जे कवी आहेत त्यांच्यासाठी ही खूपच पर्वणी आहे असं मला वाटतं. आपण हे पुष्प इथेच संपवणार आहोत. खूप छान माहिती दिलीत सर, त्याबद्दल मी रसिक वर्गातर्फे आणि आमच्या प्रभाते मनी कार्यक्रमातर्फे आपणाला धन्यवाद देते. या कोकण नाऊ चॅनलचे संपादक श्री विजय शेट्टी सर, तंत्रस्नेही श्री वैभव गावडे सर यांचे मी आभार मानते. कोकण नाऊची सर्व टीम यांनाही धन्यवाद देते. आपणा सर्व रसिक प्रेक्षकांचेही आभार. कोकण नाऊचे कार्यक्रम पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत सर्वांना गोपाळ कलाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. प्रभाते मनी, प्रभाते मनी, प्रभाते मनी.